मंदिरामध्ये विराजमान श्री लक्ष्मीनारायण देव, श्री स्वामीनारायण भगवान, श्री राधाकृष्ण देव, श्वेत द्वीपपती भगवान श्री वासुदेव नारायण, भगवंताचे सर्व स्वरूप त्यांच्या चरणी वंदन। पवित्र श्रावण मास अंतर्गत श्रीमद सत्संगी जीवन कथेमध्ये उपस्थित परमपूज्य गुरुवर्य सद्गुरु स्वामी गोविंद प्रसादाजी स्वामी, उपस्थित सर्व भक्तजन सर्वांना जय श्री स्वामीनारायण। वर्षातून काही दिवस तरी आपण श्रावण महिन्यामध्ये कथेचा लाभ घेत असतो। एके वेळी नारदजी भगवान विष्णूकडे गेले। भगवान विष्णूंना म्हणतात की तुमचा सर्वात मोठा भक्त कोण आहे, की तुम्ही असं म्हणू शकाल की हा सर्वश्रेष्ठ भक्त आहे, असा भक्त कोण आहे? तर नारदजीला असं होतं की दिवसभर आपणच वीणा वाजवत राहतो, या त्रिलोकीमध्ये कोणी माझ्या एवढं नामस्मरण करत नाही, म्हणजे भगवान विष्णू हे माझंच नाव घेतील। तेव्हा भगवान विष्णू म्हणतात, नारदजी एक भक्त आहे जो पृथ्वी लोकावरती राहतो, तो माझा सर्वात मोठा भक्त आहे। नारदजीला आश्चर्य झालं, माझ्यापेक्षाही मोठा आहे? भगवान म्हणता हो तुमच्यापेक्षा खूप मोठा भक्त आहे। नारदजी म्हणता मग मला त्याला भेटावं लागेल। भगवंताकडून ऍड्रेस घेतला आणि गावामध्ये त्या भक्ताचं गाव होतं, तिथे जाऊन त्या भक्ताचा शोध लावला आणि दिव्य रूपाने नारदजी पाहू लागले की तो महान भक्त कसा आहे। नारदजी पाहत आहे, भगवंतांनी ज्यांच्याकडे पाठवलं तो व्यक्ती सामान्य साबू तेल विकणारा एक दुकानदार होता। नारदजी पूर्ण दिवस तिथेच थांबले, पूर्ण वेळ त्या व्यक्तीने दिवसभर इमानदारीने स्वतःच दुकान चालवलं। संध्याकाळ झाली, त्याने दुकान बंद केलं, घराकडे जाऊ लागला। नारदजी त्याच्या मागे मागे गेले। घरी गेला, आई वडिलांना त्याने पाया पडल्या, विचारलं सर्व। थोडा वेळ मुलांसोबत खेळला, झोपायला गेला आणि झोपण्याच्या अगोदर भगवंताला 1 मिनिटासाठी हात जोडून प्रार्थना केली आणि झोपून गेला। नारदजीला झालं, याने तर एकच वेळा नाव घेतलं, कदाच सकाळी जास्त वेळ काढत असेल। नारदजी थांबून राहिले। सकाळ झाली, सकाळ होता बरोबर तो व्यक्ती उठला। उठता बरोबर स्नानादिक क्रिया करून संध्यावंदन केले, काही क्षण भगवंताचं नाव घेतलं आणि पुन्हा स्वतःच्या दुकानावरती जाऊन दिवसभर तेल तूप जे काही विकायचं होतं ते इमानदारीपूर्वक विकू लागला। नारदजीला आश्चर्य झालं। नारदजी भगवान विष्णूकडे जाऊन म्हणता, याने तर दिवसात 2च वेळा नाव घेतलं, सकाळी आणि झोपताना, तरी सुद्धा तो महान भक्त कसा? आम्ही पूर्ण दिवस लाख वेळा नाव घेऊन टाकतो तुमचं, तरी सुद्धा आमच्यापेक्षा श्रेष्ठ, आमच्यापेक्षा मोठा तो कसा झाला? तेव्हा भगवान विष्णूंनी एक पंक्ती दिली, त्या पंक्तीमध्ये छलोछल तेल भरलेलं होतं। भगवान विष्णू म्हणतात, नारदजी बघा या पंक्तीमध्ये तेल भरलेलं आहे, तुम्हाला संपूर्ण त्रिलोकीची प्रदक्षिणा मारायची आहे। स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ तिघही लोक तुम्ही फिरून या, पण एक लक्षात ठेवा की यातून तेलाचा एक थेंब सुद्धा खालती पडायला
नको. भगवंताकडून तो दिवा पंक्ती घेतली आणि नारदजी प्रदक्षिणा मारायला निघाले. वीणा करताल वगैरे जे होतं साईडला ठेवून दिलं आणि दोघा हातामध्ये तो दिवा पकडून संपूर्ण ध्यान त्या दिव्याकडे केंद्रित केलं की यातून एक थेंब सुद्धा खालती पडायला नको. प्रदक्षिणा मारू लागले पण सर्व मन त्या तेलामध्ये होतं. एक पण वेळा त्यांच्याने नाव घेतलं गेलं नाही. फिरून वापस आले, भगवंताला म्हणतात की यातून एक पण वेळा एक पण थेंब खालती पडला नाही. भगवान म्हणतात नारदजी ते सर्व ठीक आहे, पण हे सर्व करत असताना तुमच्याने किती वेळा भगवंताचं नाव घेतलं गेलं. तेव्हा नारदजी म्हणतात पूर्ण लक्ष तर तेलात होतं, म्हणून एकही वेळा माझ्याने भगवंताचं नाव घेतलं गेलं नाही. तेव्हा भगवान म्हटले की तो जो व्यक्ती आहे तो स्वतःचा प्रपंच करतो, मुलाबालांना सांभाळतो, त्यांचं पालन पोषण करतो, घर चालवतो आणि एवढा व्यस्त असून सुद्धा पण माझं 2 वेळा तरी नाव घेतो, म्हणून तो तुमच्या सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून या दृष्टांतातून काय शिकायचं की आपल्याला काम, नोकरी, धंदे, बिझनेस हा कधी आपल्याला फुटण्यासारखे नाहीये. वेळ कोणाकडेच नाहीये. सकाळ झाली म्हणजे पशु पक्षी पण भोजनासाठी निघून पडत असतात. त्यांच्याकडे वेळ नाहीये, तर आपल्याकडे कुठून असणार आहे. पण या सर्व गोष्टींमधून थोडाफार वेळ काढून वर्षातून तर वर्षातून पण श्रावण महिन्यामध्ये तरी आपण कथा ऐकायला यायला पाहिजे. मग तुम्ही चांगल्या संख्येने त्या 2 जणांच्या पुढे मला कथा नाही कराव्या लागत आहे, हे चांगली गोष्ट आहे. तुम्ही सर्व येत आहे म्हणजे थोडस वाटतंय की करायला पाहिजे दरवर्षी. तर भगवान म्हणतात की सर्व करून सुद्धा जो वेळात वेळ काढून भगवंताचं स्मरण करून घेतो, हा तोच माझा खरा भक्त आहे. बाकी दिवसभर जो मंदिरात पडून राहत असला, ज्याने स्वतःचा धर्म सोडला आणि स्वतःचा परिवाराचं भरण पोषण करणं सोडून जर जो माळा करायला बसला, तर मग त्याला माळेचं पण फळ मिळत नाही. आधी स्वतःचं कर्तव्य माणसाने करायला पाहिजे. कर्तव्य अवश्य आहे. गीताजी तुम्ही बघा, तर भगवान श्रीकृष्णांनी 5ही पांडवांना सांगितलं असतं की तुम्ही एक काम करा, संन्यासी होऊन जा, टेन्शनच मिटून जाईल. जे भगवान म्हणताय सर्व मोह माया आहे, ते भगवान त्यांना सांगू शकले असते आणि 5ही 5 होऊन पण गेले असते. पण भगवंतांनी सांगितलं की आधी तू तुझं कर्तव्य पूर्ण कर. म्हणून स्वतःच्या धर्म अनुसार स्वतःने अवश्य वागलं पाहिजे आणि ते सर्व करत असताना भगवंताला कधीही विसरू नये. म्हणून आपण कालच्या दिवशी धर्माविषयी श्रवण करीत होतो. त्यामध्ये ब्रह्मचारीचे जे धर्म आहे, 4 आश्रम, ज्यामध्ये 1 ते 25 वर्षापर्यंतच्या आयुमध्ये कसं वागलं पाहिजे, ते धर्म आपण काल ऐकले. आता पुढे स्त्रियांनी, ज्यामध्ये सौभाग्यशाली स्त्रिया आणि विधवा स्त्रिया, या दोघही स्त्रियांनी कशा प्रकारे स्वतःच्या जीवनामध्ये नियम ठेवले पाहिजे, कशा प्रकारे वागले पाहिजे, ते इथे सांगितलं आहे. तर सर्वप्रथम सद्वा स्त्रियांसाठी म्हणजे पतिव्रता स्त्रियांसाठी की त्यांनी पतिव्रता धर्माचे अवश्यपणे पालन केले पाहिजे. पतिव्रता धर्म कोणाला म्हणतात, तर शिव महापुराणामध्ये कथा ऐकताना आपण ऐकलं होतं, शिव कशा प्रकार कोणता पतिव्रता धर्म कोणाला म्हणतात. पतीची सेवा करणे, पतीला भगवान तुल्य समजून आणि त्याची सेवा करणे, तो पतिव्रता धर्म. आणि अधिक मासच्या कथेमध्ये पण ह्याच ग्रंथामध्ये आपण ऐकलं होतं. त्यानंतर विधवा ज्या स्त्रिया आहेत त्यांनी भगवान श्रीकृष्णांना स्वतःचे पती समजून आणि त्यांची सेवा करावी. त्यानंतर सर्व स्त्रियांसाठी हा नियम आहे की आपत्काळाशिवाय म्हणजे इमर्जन्सी शिवाय पिता, पुत्र
किंवा भाऊ सोबत पण एकांतामध्ये निवास करून राहू नये. त्यानंतर वानप्रस्थाश्रमाचे धर्म सांगितले. म्हणजे गृहस्थाश्रमाचे काल आपण ऐकले होते, ब्रह्मचर्य आश्रमाचे ऐकले, गृहस्थाश्रमाचे ऐकले. आता वानप्रस्थ म्हणजे तुमचं वय 50 झालं आणि तुम्ही 51व्या वर्षामध्ये किंवा 51च्या वरते तुम्ही आहात, 75 पर्यंत, तर तुम्ही तुमचे जीवन कशा प्रकारे ठेवलं पाहिजे त्या संदर्भात सांगतात, की गृहस्थांनी स्वतःच्या आयुष्याच्या 3ऱ्या भागामध्ये म्हणजे वानप्रस्थाश्रमामध्ये जर तुमची स्त्री सद्गुणी असली, संस्कारी असली, तर तिला सोबत घेऊन वनामध्ये प्रवेश केला पाहिजे. तिथे पण डोकं खाणारी असली तर तिला सोबत नेऊ नये. जर तुम्हाला असं वाटत असेल की तिथे गेल्यानंतर तिथे पण मला एक कामाला लावणार आहे, तर मग तिथे पण तिला घेऊन जाऊ नये. आज काही जंगल राहिले नाही की कोणाला जायची गरज पडत नाही. पण हे तीर्थयात्राची गोष्ट आहे. खास करून ह्या वयामध्ये तीर्थयात्रा जास्त कराव्या. तर तीर्थयात्राला जेव्हा तुम्ही जाल, तेव्हा एक थैली सोबत न्यावी आणि येताना 4 थैल्या उचलून आणाव्या. 4 महिने पण बाहेर जायचं असलं ना, तरी सुद्धा एक लहानशा लॅपटॉप बॅग मध्ये आमचे कपडे होऊन जातात. लॅपटॉप बॅग मध्ये तरी जागा खाली राहते. आणि तुम्ही आमच्यासोबत प्रवासाला येतात, 2 जणांच्या मोठ्या मोठ्या एवढ्या मोठ्या बॅग असतात की कोणी अमेरिकाला तिथे भेटत नाहीये म्हणून मसाले ते भरून जातात तेवढा 25-25 किलोच्या 2 बॅगा असतात. तर त्यात काय असतं ते तुम्हालाच माहिती आहे. 7 दिवसाचे 7 अलग अलग कपडे. आता या यात्रामध्ये मला असा अनुभव होतो की लोक जाताना तर जेवणाचं घेऊन जातात, रिटर्न पण तेच नाश्ता करत करत येत असतात. एवढा नाश्ता तिथे सोबत नेत असतात. तर सद्गुणी जर स्त्री असली, संस्कारी असली, तर तिला सोबत ठेवून आणि यात्रा केली पाहिजे. आता एक यात्रेमध्ये आपल्या नाही, पण एक यात्रेमध्ये मी पाहिलं, पती अति धार्मिक होता, पत्नीला जबरदस्ती घेऊन आला यात्रेमध्ये. तर ते कुठे पण जायचे ना, इथे हॉटेल बरोबर नाहीये. अरे म्हटलं 5,000ची नाही म्हणे बरोबर नाहीये. जळगावात म्हटलं याच्यापेक्षा चांगली हॉटेलच नाहीये. तरी म्हणते हॉटेल बरोबरच नाहीये. म्हटलं बाईला सीट रूम द्या. तिच्यातही म्हणते हिच्यात माख्या फिरताय. म्हणजे लहान लहान काही उडत असेल. म्हणजे या कारणाने बाकीचे जे लोक होते त्यांना पण त्रास होतो आणि आयोजकांना पण त्रास होतो. तिला असं आहे की जबरदस्ती मला आणली आहे, आता पुढच्या वेळेस मला हे आणणार नाही म्हणून मुद्दामून करत होते. तर अशी जर असली तर तिला नेऊ नये. आणि पुरुष जर असा असला तर त्याला पण नेऊ नये. त्यानंतर उन्हाळ्यामध्ये वनामध्ये जाऊन काय करायचं, तर वरणभट्टी आणि गंगा फळाची भाजी. तिथे जाऊन पार्टी करायला सांगितलेली नाहीये. तिथे जाऊन आणि उन्हाळा असला तर तो उन्हाळ्यामध्ये पंचअग्नी करावी. पंचअग्नी म्हणजे वरतून सूर्य एक आणि चौघही बाजूला अग्नी प्रज्वलित करून आणि तप करावा. स्वतःच्या शरीराला काळी माती लावून पाचही चारी बाजूला अग्नी प्रज्वलित करावा आणि भर दुपारी त्या उन्हामध्ये बसावं आणि त्या प्रकारे भगवंताची साधना करावी, ध्यान करावं किंवा माळ करावी. जर तुम्ही सोशल मीडिया युज करत असले तर आज पण अनेक अखाड्यांमध्ये अशा प्रकारचे किंवा आपल्या संप्रदायामध्ये पण अनेक प्रकारे संत अशा प्रकारे पण चातुर्मास मध्ये करत असतात. त्यानंतर हिवाळा असला तर हिवाळ्यामध्ये पाण्यामध्ये बसून भक्ती करावी, ध्यान करावी, माळा करावी. पावसाळा असला तर पाण्याच्या धारांमध्ये बसून, पावसामध्ये बसून आणि सारांश असा आहे की शरीराला कष्ट देऊन आणि भक्ती केली पाहिजे. कारण की एसी रूम मध्ये बसून केव्हाच माळा होत असतील, एक माळा होईल, 2 माळा होईल, पण हजारो वर्षांपर्यंत तप करणारे वनामध्ये जाऊनच तप करत होते. राजमहालाच्या सिंहासनावरती बसून कोणाने तप झालं नाही.
सुख सुविधामध्ये तप होत नाही. म्हणून अशा प्रकारे भगवतमय जीवन ठेवायला पाहिजे. वनामध्ये जाऊन आणि अनायासे उगलेली जे धान्य असले, फळ असले त्यांना खावं. नाहीतर व्यक्ती वनात जातो, तिथे अजून घर बांधतो, मग राहण्यासाठी अजून कोणाची तरी शेती करतो, मग ते अजून शेती करायला लागतो, भजन एक बाजूलाच राहून जातं. म्हणून तिथे जाऊन अग्निहोत्र कर्म अवश्य केलं पाहिजे. त्यानंतर चौथा आश्रम आहे, म्हणजे 75 वर्षाच्या वरती जर तुम्ही झाले तर संन्यास आश्रम. संन्यास आश्रमामध्ये म्हणजे 75 वर्षाच्या प्रत्येकाने पुढे खूप छान पॉइंट येणार आहे. आजच्या काळात हे सर्व शक्य नाही आहे, पण भगवान स्वामीनारायणला हे माहिती होतं, म्हणून त्यांनी आधीच सर्व पुढे सांगून दिलंय. तर संन्यासी आहे हे ऐकण्यासाठी आहे आता फक्त, तुम्हाला काही असं करता येणार नाहीये. तर संन्यासी असला त्याने एक चटई सोबत ठेवावी, 2 कोपीत ठेवावे आणि 2 आच्छादन करण्यासाठीचे वस्त्र ठेवावे. त्यानंतर वास म्हणजे बांबू, बांबूचा एक दंड ठेवावा. सापगीप कुत्रे गित्रे पडवण्यासाठी ठेवावा तर लागेलच ना. कमंडल ठेवावे. संन्यासीने निरंतर अष्टाक्षर मंत्राचा म्हणजे ओम नमो नारायणाय ह्या मंत्राचा जप करावा. 9दा भक्ती करावी. वर्षा काळ शिवाय म्हणजे पावसाळ्याशिवाय एक जागेवरती कुठे पण निवास करून थांबू नाही. वर्षा काळामध्ये का थांबावे, तर त्या समयी अनेक प्रकारचे जीवजंतू हे जमिनीवरती फिरत असतात. लहान लहान जीवजंतूंची आपल्या माध्यमातून हिंसा होऊ नये म्हणून पावसाळ्यामध्ये एक जागेवरती संन्यासींनी थांबावे. त्यानंतर चातुर्मास मध्ये जे नियम किंवा प्रसंग जे बंद होण्यामागचं एक कारण आहे. त्यानंतर एक ब्राह्मणाच्या घरी एक टाइम जाऊन भिक्षा मागावी आणि तीच भिक्षा ग्रहण करावी. भगवान म्हणतात, हे भक्तिमाता, कलियुगामध्ये ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम शक्य आहे. आज गुरुकुळ पण आहे आणि गृहस्थ आश्रम पण सर्व पालन करतात. पण वानप्रस्थाश्रम आणि संन्यास आश्रम हे दोघही पालन करणं शक्य नाही. तर असे जे गृहस्थ आहे त्यांनी काय करावं, तर त्यांनी संतांसोबत राहून त्यांच्या सेवेमध्ये राहून भजन भक्ती करावी. अच्छा, की कोण कोण 51च्या वरती आहे? सर्वेचे सर्वे आहे. म्हणजे आता तुम्हाला इथे मंदिरामध्ये राहून किंवा मंदिरामध्ये सेवा देण्याचं सांगितलेलं आहे. गुजरातमध्ये असे आपले अनेक हरिभक्त आहेत की जे अशा प्रकारे मंदिरामध्ये सेवा देतात. कशा प्रकारे, तर मंदिरामध्ये कोणतं स्टोर असलं तर तिथे बसतात. मंदिरामध्ये कोणती सेवा प्रवृत्ती चालत असली तर तिथे ते सेवा देतात. पौर्णिमा, नवमी या व्रतांच्या दिवशी लोक धान्य घेऊन मंदिरामध्ये येतात, तर तिथे बसून ते सर्व सेवा करत असतात. त्यानंतर मंदिरामध्ये येणाऱ्या लोकांना माहिती देऊन आणि त्यांना मंदिराचा महिमा समजवत असतात. तर हे कार्य करणे म्हणजे वानप्रस्थ पण आला आणि संन्यास आश्रम पण यामध्ये आला. मी असं विचारणार नाही तुम्हाला की कोण कोण येणार आहे. तर अशा प्रकारे भगवंतांनी नियम सांगितलेले आहेत. त्यानंतर 34व्या अध्यायामध्ये भगवान म्हणतात, आता मी तुम्हाला ज्ञान कोणाला म्हणतात ते सांगतो. पुस्तकं वाचणे त्याला ज्ञान म्हणतात, पीएचडी करून घेणे त्याला ज्ञान म्हणतात. ज्ञान कोणाला म्हणतात, कारण धर्म, ज्ञान आणि वैराग्याच्या माध्यमातूनच भक्ती आपल्या जीवनामध्ये प्राप्त होते आणि भक्तीच्याच माध्यमातून भगवान मिळतात. तर आधी आपल्याला धर्मविषयी भगवंतांनी सांगितलं, धर्म कोणाला म्हणतात, कोणाचे धर्म कोणते कोणते आहेत. आता ज्ञान कोणाला म्हणतात हे समजण्यासारखं आहे. तर भगवान म्हणतात की जे वस्तू ज्या प्रकारे असली त्या प्रकारे प्रत्यक्ष, अनुमान आणि शब्द या तिघही प्रकारांनी त्याला यथार्थ समजणे त्याला म्हणतात ज्ञान. प्रत्यक्ष हा स्तंभ आहे, यातून लाल रिबीन निघते आणि पुढे तिला लावली जाते. हे प्रत्यक्ष तुम्ही दररोज पाहता, तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे. आज चेतनबाईंनी जर इथे लावून असं लावलं तर उद्या राजूदादांनी ते पाहिलं आहे, कारण प्रत्यक्ष त्यांनी डोळ्यांनी ते दृश्य पाहिलं होतं, म्हणून त्यांनी तसं
लावलं. बरोबर. त्या प्रकारे अशा प्रकारे ठेसा बनवला जातो. अशा प्रकारे भरीत केलं जातं. ते आपण प्रत्यक्ष सर्व काही पाहिलेलं. अशा प्रकारे झाडू मारला जातो. प्रत्यक्ष जे जे आपण डोळ्यांनी पाहिलं आहे, ते आपल्याला ज्ञान आहे त्याचं, की हे ह्याच प्रकारे केलं जात असतं. अनुमान कोणाला म्हणतात? तर समोर धूर दिसत आहे म्हणजे नक्की तिथे अग्नी प्रज्वलित आहे. यत्र यत्र धूम तत्र तत्र वन्ही. म्हणजे अनुमान. आपण नाही म्हणत की इथे कोणीतरी काहीतरी तोडलाय. नक्की कोणाचा हात असेल यामध्ये? दिनूदादाचा हात असेल. एक अनुमान आपण लावू शकतो की नाही? इथे झाडू कोण मारला? 4 जण मंदिरात झाडू मारता. इथे माती राहिली. कोण झाडू मारणारा असेल? तर नक्की हाच व्यक्ती इथे झाडू मारणारा असेल तरच तो माती सोडू शकणार. म्हणजे अनुमान ज्याला आज आपण काय म्हणतो की शब्द नाही म्हणता येणार पण एक आपले थिंक की आपण आपल्याला माहिती की तो तसं करणार आहे. तर हे ज्ञान आपल्याला आहे. त्यानंतर शब्द म्हणजे वेदाधिक जे शास्त्र आहे त्यातून वाचलेलं किंवा ऐकलेलं या माध्यमातून जे आपल्याला कळालं त्याला म्हणतात ज्ञान. हा न्यायाचा विषय आहे. 9वे न्याय ज्याला म्हणतात. न्यायमध्ये तर्कसंग्रह ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये हे शब्द, अनुमान आणि प्रत्यक्ष या संदर्भामध्ये खूप काही डिटेल पुढे दिलेली आहे. तर हे सामान्य तुम्हाला समजण्यासाठी एवढं पुरे आहे. नाहीतर मग तर्कसंग्रह ग्रंथ आपल्याला करावा लागेल पुढे. तर समजलं तुम्हाला? प्रत्यक्ष पाहणे, अनुमान लावणं किंवा ऐकणे यातून आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होत असते. तर यामध्ये खूप काही ऐकतो आपण, खूप काही पाहतो, खूप काही अनुमान लावतो. तर त्यामध्ये पण खरं ज्ञान कोणाला म्हणतात? तर ज्ञानाचे 2 प्रकार आहेत. एक आत्मस्वरूपी ज्ञान आणि दुसरं परमात्मा संबंधी ज्ञान. हे 2 खरे ज्ञान आहे. तर आत्मस्वरूपी ज्ञान कोणाला म्हणतात? हे 2 ज्ञान आपल्याला अवश्य असावे. तर आत्मा संबंधी ज्ञान म्हणजे हा जीवात्मा हा शरीरापासून वेगळा आहे आणि ज्ञान शक्तीच्या माध्यमातून नखापासून तर शिखापर्यंत संपूर्ण शरीरामध्ये व्याप्त आहे. जीवात्मा आपण म्हणतो. आत्मा कुठे आहे? कुठे दाखवसाल? छातीत, हातात, पायात कुठे आहे? तर ज्ञान स्वरूपाने तो संपूर्ण शरीरामध्ये व्याप्त आहे. तर आणि इंद्रियांना प्रकाशित करणारा पण आत्मा आहे. तुम्ही बघा माणसाच्या शरीरातून जीव निघाला म्हणजे त्याचा जो चेहरा असतो त्याचं पूर्ण तेज निघून जातो. चेहरा पूर्ण बदलून जातो. बॉडी बदलून जाते. म्हणजे इंद्रियांना शक्ती देणारे हे आत्मा त्यामध्ये राहिलेले परमात्मा आहे. ते पुढे येईल. तर जाग्रत, स्वप्न, सुषुप्ती या 3 अवस्था सूक्ष्म, स्थूळ आणि कारण हे जे शरीरांच्या अवस्था आहे या सर्वांपासून आत्मा हा वेगळा आहे. ज्या रीतीने लोखंडामध्ये अग्नी राहिलेला आहे, लाकडांमध्ये अग्नी राहिलेला आहे. तुम्ही लोखंडाला गरम करा, बरोबर आहे? मग तो लोखंड पण गरम गरम अग्नीसारखा दिसायला लागतो. थंड करा म्हणजे पुन्हा लोखंड होऊन जातं. म्हणजे न्यायशास्त्र असं म्हणतं की लोखंडामध्ये अग्नी राहिलेला आहे. त्याच रीतीने या शरीरामध्ये पण आत्मा राहिलेला आहे. ज्या रीतीने आपल्याला गरम केल्याशिवाय लोखंडामध्ये अग्नी दिसत नाही, त्याच प्रकारे शरीरामध्ये आत्मा कुठे आहे तो पण आपल्याला असा प्रत्यक्ष प्रमाणामध्ये दिसत नाही. तर शरीर आणि जो आत्मा आहे तो वेगवेगळा आहे. सुरत मुनी म्हणताय प्रतापसिंह राजन, शरीरामध्ये अनेक प्रकारचे विकार आहे. हे शरीर म्हातारा होत चाललंय दिवसेंदिवस. शरीराचे केस सफेद होत चालले आहे. तोंडातले दात पडत चालले आहे किंवा शरीरावरती आढ्या पडत चालले आहे किंवा शरीर जीर्ण होत आहे. शरीराचे अनेक विकार आहे. सप्त धातू शरीरातून निघत असते. तर हे सर्व विकार हे आत्म्याचे नाही. हे सर्व विकार हे
शरीराची आहे आणि शरीराचा नाश होत असतो, पण आत्माचा कधीही नाश होत नाही. ह्या प्रकारचं ज्ञान आपल्याला मिळणं हे खरं ज्ञान आहे. गीताजीमध्ये तर खूप काही यावरती आहे. वासांशी जीर्णानि यथा विहाय, म्हणजे ज्या रीतीने माणूस दररोज कपडे बदलत असतो त्या प्रकारे आत्मा पण शरीर बदलत असतो. या आत्म्याला कोणी जाळू शकत नाही, कोणी बाळू शकत नाही, जाळू शकत नाही, कोणी विझवू शकत नाही, कोणी फूक मारून उडवू शकत नाही. असा हा भगवंताचा अंश आत्मा आहे. तर हे आत्मसंबंधी ज्ञान आहे आणि दुसरा आहे परमात्मा संबंधी ज्ञान. तर परमात्मा संबंधी ज्ञान म्हणजे भगवान कसे आहे, तर मायांच्या गुणापासून रहित असल्याने त्यांना निर्गुण म्हटले जातात आणि कल्याणकारी अनेक त्यांच्यामध्ये गुण असल्याने त्यांना सगुण म्हटले जात असतात. निर्विकार अलग, निर्गुण आणि सगुणची इथे गोष्ट आहे. निर्गुण कोणाला म्हटले जातात, तर मायापासून त्यांच्यामध्ये जे आपल्या सर्वांमध्ये जे गुण येत असतात ते त्यापासून त्यांच्यामध्ये रहित आहे. म्हणजे मायेचे गुण त्यांच्यामध्ये नाही, माया त्यांना स्पर्श करत नाही म्हणून त्यांना निर्गुण. आणि अनेक त्यांच्यामध्ये दुसरे सद्गुण आहेत त्या कारणाने त्यांना सगुण म्हटले जात असतात. सर्वांमध्ये व्याप्त राहिलेले आहे म्हणून विष्णू म्हटले जात असतात. त्यानंतर वेदांमध्ये ज्यांना परब्रह्म स्वरूपाने परमात्मा म्हटलेले आहे असे भगवान श्रीकृष्ण, जे सर्व पुरुषांमध्ये उत्तम आहे म्हणून त्यांना पुरुषोत्तम म्हटले जात असतात. ते परमात्मा कसे आहे, तर स्वतंत्र आहे, स्वयंप्रकाशक आहे, सर्वांचे कारण आहे आणि ब्रह्मभावाला प्राप्त झालेले मुक्तपण ज्यांची सेवा करत असतात असे अनंत कोटी करोडो सूर्य प्रकाशमान होतात, असं तेज वाले भगवान स्वयं आहे. तर अशा प्रकारे भगवंताचे लक्षण सांगितले. तर या दोन संबंधी ज्ञान मनुष्याने ठेवावे. यापुढे सांगितलं की ज्ञान, खरं ज्ञान कोणतं, तर या सृष्टीचा प्रारंभ कसा झाला हे ज्ञानही आपल्याला असायला पाहिजे. तर आता ऐकण्यासारखं आहे. भगवंतांनी सर्वप्रथम स्वतःपासून अक्षर ब्रह्माची उत्पत्ती केली. अक्षर ब्रह्म उत्पन्न झाले आणि त्या अक्षर ब्रह्मांनी प्रकृतीकडे दृष्टी केली, म्हणजे मायेकडे दृष्टी केली आणि दृष्टी करताच त्यांच्या गर्भापासून अनेक प्रधान पुरुषांची उत्पत्ती झाली. अनेक प्रधान पुरुष उत्पन्न झाले आणि त्या प्रधान पुरुषांपासून तीन अहंकार, तीन म्हणजे राजस, तामस आणि सात्विक हे जे उत्पन्न झाले त्यापासून तामस पासून शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि पृथ्वी हे उत्पन्न झालं. राजस पासून 5 ज्ञानेंद्रिय म्हणजे श्रोत्र, त्वक, चक्षु, जिव्हा आणि घ्राण, 5 कर्मेंद्रिय वाक, पाणी, पाद, पायू, उपस्थ हे उत्पन्न झाले आणि सात्विक अहंकारापासून 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय यांचे देवता म्हणजे अश्विनी कुमार, अग्नी, इंद्र, चंद्रमा इत्यादी जे देवता आहेत ते उत्पन्न झाले. भगवंताच्या इच्छेने या सर्वांनी एकत्र होऊन एक विराट पुरुषाची उत्पत्ती केली. त्या विराट पुरुषाच्या माध्यमातून म्हणजे नाभीतून ब्रह्माजीची उत्पत्ती झाली आणि भगवंताच्या इच्छेने, भगवंताच्या कृपेने ब्रह्माजींनी संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती केली. तर ब्रह्माजी सृष्टीची उत्पत्ती करतात, भगवान विष्णू या सृष्टीचं पालन करतात आणि भगवान रुद्र या सृष्टीचा संहार करीत असतात. अशा प्रकारे हे सृष्टी चक्र पुढे चालू लागलं. तर असे करोडो ब्रह्मांड भगवंताच्या रोम मध्ये फिरत आहे, म्हणजे हजारो करोडो ब्रह्मांड, त्यापैकीतली एक ब्रह्मांडामध्ये हजारो पृथ्वी आहे, त्यापैकीतली आपली हे पृथ्वी आहे, ज्याला फुटलेलं ब्रह्मांड म्हटलं जातं. म्हणजे भरतखंडाची ब्रह्मांड फुटलेलं यासाठी म्हटलं जातं की भगवान वामन यांनी जेव्हा विशाळ रूप धारण केलं तेव्हा स्वतःचं स्वरूप मोठं केलं आणि तेव्हा हे ब्रह्मांड फुटलं होतं, म्हणून फुटलेल्या ब्रह्मांडातून हे फुटलेलं ब्रह्मांड म्हटलं जात असत. तर अशा प्रकारे ब्रह्मांडांचे वर्णन करण्यात आले. ज्या प्रकारे कोणी चक्रवर्ती राजा असतो आणि तो लहान लहान राजे सर्वांचं नियंत्रण करत असतो, त्या प्रकारे भगवान पण
सर्व जीव प्राण्या मात्रांमध्ये राहून, जीव प्राणी मात्रमध्ये राहून सर्वांचं नियंत्रण करीत असतात. अशा प्रकारे ज्ञान चर्चा केली. जास्त करायला गेले तर तुम्ही झोपून जासाल सकाळी सकाळी. त्यानंतर वैराग्य कोणाला म्हणतात ते सांगितलं. तर यामध्ये सांगण्यात आलं की ज्याच्यामध्ये वैराग्य आहे तोच भगवंताची भक्ती करू शकतो. ज्यामध्ये जेवढा जास्त वैराग्य तो त्या तेवढीच जास्त भक्ती करू शकतो. तर वैराग्य कोणाला म्हणतात? एक लहानसा प्रसंग सांगतो. एक खूप संतांनी खूप म्हणजे पौराणिक एक कथा आहे, ज्यामध्ये अनेक संतांच्या मुखातून ही कथा आपण ऐकली असेल. 3 भक्त होते. एक होते राका, वंका आणि बंका. हे तिघही भक्त म्हणजे राका हा पुरुष होता, वंका ही स्त्री होती आणि बंका त्यांची मुलगी होती. हे तिघ पण अतिशय गरीब होते. तर गरीब असताना तिघांनी कधीही असा विचार केला नाही की भगवंताकडे आपण एवढी भक्ती करतो तर काही मागायला पाहिजे, किंवा भिक्षा मागून पण जीवन चालवू शकले असते, पण भिक्षा मागून पण कधी त्यांनी भोजन केलं नाही. मेहनत करायचे, दररोज वनामध्ये जायचे, वनामध्ये जाऊन लाकूड तोडून आणि विकायचे. आता भगवान विष्णू कायम रुक्मिणींना, भगवान कृष्ण रुक्मिणींना सांगायचे माझे भक्त असे, माझे भक्त असे. एके दिवशी यांची गोष्ट रुक्मिणींना सांगितली. रुक्मिणी म्हणते एवढे गरीब तुमचे भक्त आहे, तुमच्याकडे पैशांची काय कमी आहे, थोडं देऊन टाका त्यांना. तेव्हा भगवान म्हणतात मला तर द्यायचंच आहे पण ते माझ्याकडून घेत नाही. रुक्मिणी म्हणता असं कसं घेत नाही, या जगामध्ये पैसे, ऐश्वर, प्रतिष्ठा हे सर्वांना पाहिजे आहे. मी पाहते कसं घेत नाही, मी देऊन पाहते. हे तिघचे तिघ लाकूड तोडून घराकडे येत होते. सर्वात पुढे राका चालत होता. रुक्मिणींनी रस्त्यामध्ये सोन्याची बांगडी एक टाकून दिली. राकाने पाहिलं रस्त्यामध्ये मस्त सोन्याची बांगडी पडली आहे, जर घेऊन घेतली तर जीवनपर्यंत हे सर्व मजुरी करायची गरज पडणार नाही. पण राकाने विचार केला की हे आपलं धन नाही, तुरंत त्यावरती माती टाकून दिली. का तर मागे पत्नी येते, स्त्रियांना सोन्यामध्ये जास्त आसक्ती असते. तिला कदाच हे पाहून घेण्याची इच्छा झाली तर. आता पतींनी पायाने माती टाकताना पत्नीने पण पाहिलं. पती पुढे निघून गेला, पण पत्नी आली, तिने पाहिलं इथे का मातीला इकडे तिकडे करत होते. तिने पण थोडा पाय हलवला तर त्यातून कंगन दिसलं. ते समजून गेली की पतीने काय यावरती माती टाकली. पुन्हा ते पण माती टाकून पुढे निघाली, कारण मागे स्वतःची लहानशी कन्या येत होती, तिचं नाव बंका होतं. बंका आली. बंकाला झालं माझे वडील पण इथे थांबून माती इकडे तिकडे करत होते, आई पण तसंच करत होती काहीतरी, काय आहे इथे. आणि तेव्हा बंकाने पाय हलवला तर त्यातून सोन्याचं कंगन बाहेर आलं. येताच बरोबर ती बंका तिथे जोर जोराने रडायला सुरू झाली. आई वडील धावत आले. आजूबाजूला चालणाऱ्या लोकही म्हणतात काय झालं तुला एकदमच. तेव्हा बंका म्हणते मला या संसारी आई वडिलांच्या घरी जन्म मिळाला याचं मला दुःख होत आहे. माझे आई वडील स्वतःला वैष्णव म्हणतात, पण आतापर्यंत अजूनही त्यांच्या डोळ्यामध्ये हे सोनं त्यांना दिसत आहे. भगवंताचा भक्त असतो त्याला सोनं आणि माती हे दोघं पण एक समान होऊन जात असतात. आणि तेवढ्यात हे सर्व पाहून रुक्मिणी माता प्रसन्न झाल्या. रुक्मिणी माता आल्या, तिघांना दर्शन दिले आणि समाधान करवलं की मी तुमची परीक्षा घेण्यासाठी इथे कंगन टाकलं होतं. म्हणून याचा दृष्टांत असा आहे की भगवंताचा भक्त असला कधी पण भगवंताकडे धन संपत्ती किंवा इतर वस्तूंची मागणी करत नाही. तर वैराग्य कोणाला म्हणतात, तर अशा प्रकारे गृहस्थ असला त्यामध्ये पण अशा प्रकारचा वैराग्य असतो. आणि म्हणून
स्वयं माता रुक्मिणी त्यांना मदत करायला आली तरी सुद्धा त्यांनी ते घेतलं नाही. तर यामध्ये वैराग्य सांगण्यात आला की भगवंताशिवाय अन्य ज्या ज्या वस्तूंमध्ये तुम्हाला प्रेम होतो, म्हणजे भगवंताशिवाय तुम्हाला जिथे प्रेम होतं ते बंधन आहे, आणि भगवंताशिवाय तुम्हाला कुठेच प्रेम नाही, तो वैराग्य आहे. भक्तिमाता विचारतात की वैराग्य कशा प्रकारे उत्पन्न होतो. तर घनश्याम महाराजांनी सांगितलं की या संपूर्ण लोक आणि भोग हे सर्व नाशवंत आहे, असा दररोज विचार केल्याने जीवनामध्ये वैराग्य उत्पन्न होत असतो. त्यासाठी दररोज विचार काय करावा की शरीर एके दिवशी पळून जाणार आहे. आजपासून तुम्ही 100-150 वर्षानंतर कुठे असणार? वरतीच असणार, पण इथेच फिरत असणार ना, की नरकात असणार, की स्वर्गात असणार, की भगवंताच्या धामात असणार, असा दररोज विचार करावा. नरककुंडांचं स्मरण करावं. घनश्याम महाराज म्हणतात करोडो प्रकारचे नरककुंड आहे, त्यापैकीतले मुख्य नरककुंड माता मी तुम्हाला सांगतो, ज्यामध्ये तामिग्र, अंधता मिश्र, महारौरव, रौरव, कुंभीपाक, कालसूत्र, असिपत्रवन, अंधकुंभ, शकारास्य, संदेश, कुर्मी भोजनम, तप्तसुर्मी, वैतरसरणी, शाल्मली, वज्रकंटक आदी हे सर्व मुख्य कुंड आहे. अशा अनेक प्रकारचे कुंड हे आलेले आहेत. दररोज असा विचार करावा की जर पाप केले तर त्या पाप कर्मांनी आपल्याला खूप काही कष्ट भोगवावे लागतील. कसे कष्ट भोगवावे लागतील? तर सर्वप्रथम शरीरातून जेव्हा जीवात्मा निघतो, हे सर्वात मोठं दुःख सांगितलेलं आहे. जन्माचं दुःख हे मरणाच्या दुःखापेक्षा पण मोठं सांगितलं आहे. मरणाचं दुःख तर आपल्याला भोगवायचं आहे, ते आपल्याला कळणार पण आहे. पण असं सांगितलं आहे की मरणाच्या दुःखापेक्षा पण जन्माचं दुःख हे अतिशय मोठं आहे. तर ते सर्व आपण उद्याच्या दिवशी, वेळ झालेला आहे, जर पुढे गेलो तर मग कथा पूर्ण राहील. तर उद्याच्या दिवशी आपण ते श्रवण करू. श्रीपतीम श्रीधरम सर्वदेवीश्वर भक्तिधर्मात्मजं वासुदेवं हरे माधवं केशवं कामदं कारण स्वामीनारायणं नीलकंठं भजे. गजानंद स्वामी महाराज की जय. स्वामीनारायण स्वामी